तर पहिलाच सामना आपण पाहतोय ग्रामीण पूलमधील उपसरपंच भरत पाटील फॅम टीम हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्हेर विरुद्ध भोला मुकादम फॅम टीम चेनुदादा गावदे वेले या दोन संघामध्ये, ज्यामध्ये भोला मुकादम फॅम टीम चेनुदादा गावदे वेले संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि उपसरपंच भरत पाटील फॅम टीम हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्हेर या संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तर हे आमंत्रण स्वीकारून काल्हेर संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय नंदन पाटील आणि त्याच्यासमवेत रोशन म्हात्रे. पावलपाचं पहिले षटक घालण्यासाठी संघनायक भावेश थले यांनी चेंडू सोपलेला आहे. गोलंदाज साजन याच्या हातामध्ये. मुख्य पंच आपण पाहतोय शानू खुरेशी. तर स्क्वेडलेगच्या पंच अकबर सर. पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. खराब सुरुवात. 1+1 2 धावा आणि पुढील चेंडू फ्री टी असणार आहे सोने पे सुहागा. तो पहली गेंद वहां पर साजन की बीमर गेंद कर बैठे. 1+1 2 रन, 2 रनों से खाता खुलता हुआ कालेर का. हिंदवी स्पोर्ट्स कालेर टॉस हार कर पहले बल्लेबाजी करती हुई इस मुकाबले में नंदन पाटिल और रोशन दोनों ही ओपनर बल्लेबाज, जबकि गेंदबाजी की शुरुआत करते हुए साजन. पहली गेंद हमने देखा कि बीमर गेंद कर बैठे. अब देखना है फ्री हिट का वहां पर फ़ायदा उठा पाते हैं बल्लेबाज रोशन म्हात्रे जो डावखुरी शैलीचा फलंदाज आहे. तर उजव्या शैलीचा फलंदाज आपण बघतोय नंदन पाटील. एक चांगली जोडी मैदानामध्ये काल्हेर या संघाकडून. सर्व संघाची नोंद घ्यायची आहे. ग्रामीण मधले जे सामने असतील ते 20 मिनिटांचा वेळ एका इनिंगसाठी दिला जाईल आणि त्या वेळेमध्ये आपली सेटके पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. स्विच इट. अप्रतिम फटका आणि चेंडू जातोय पॉइंट रिजनमधून सीमा पार दणदणीत चौकार. क्या कमाल का स्ट्रोक खेला वहां पर रोशन ने. स्विच हिट और गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. फ्री हिट का फ़ायदा उठाते हुए यहाँ पर बल्लेबाज रोशन चौके की मदद से स्कोर जा पहुँचा है 6 रनों पर. अच्छी शुरुआत मिलती हुई हिंदवी स्पोर्ट्स कालेर को. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन म्हात्रे जो डावखुरी शैलीचा शैलीदार फलंदाज आहे. असे फटके आपण नक्कीच सिटी पूलमधून नंदन पाटील याच्या बॅटमधून पाहिले होते आणि याच फटक्याचा अवलंब करताना त्याचा सहकारी फलंदाज रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रे एक चांगला फलंदाज आहे. यावेळी चापट शॉट अगदी गॅपमधून मात्र चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळते. डीप कव्हरला फक्त एखाद्या वेळेस समाधानी फलंदाजाने एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. जी बिल्कुल. यहाँ पर अच्छा स्ट्रोक एक बार फिर से आता हुआ रोशन के बल्ले से. थप्पड़ स्ट्रोक जिसे हम कहते हैं वो लगाया था इस बार रोशन ने. पहिले षटक मार्गस्थ आहे. वेले संघाकडून पहिले षटक देण्यासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज साजन बघतोय. साजन यावेळी सामना करेल फलंदाज नंदन. यावेळी मिस टाईम फटका. चेंडू हवेमध्ये मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. जोपर्यंत डीपमध्ये चेंडू तोपर्यंत 2 धाव पूर्ण आणि धावसंख्या 3 धाव पूर्ण 3 धावेने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10 धावा. तर दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे 10 धावा. एक चांगली सुरुवात म्हणता येईल हिंदवी युवा प्रतिष्ठान कालेर संघाच्या दोन्ही सलामीवीरांकडून. पावलांचा वापर करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये सोशल डिस्टन्स. बिल्कुल आगे निकलकर इस बार खेलने की कोशिश की थी. डबल स्टेप पर जाकर खेलना चाहते थे वहाँ पर बल्लेबाज रोशन. अच्छी गेंद इस बार रही है साजन की. डॉट गेंद होती हुई स्कोर हम देखें तो
अब तक 10 रन बनाए हैं बिना किसी विकेट के नुकसान पर हिंदवी स्पोर्ट्स कालेर ने। साजन यावेळी मात्र पुन्हा एकदा पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, बरोबर टायमिंग साधता आलेलं नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही आणि तोपर्यंत फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या झालेली ती धावफलकर 11 धावा. आज के नंदन दिन का पाटील ये विथ रोशन मात्री सलामी जोडी मैदानामध्ये. पहला मुकाबला चलता हुआ आज के दिन का हिंदवी स्पोर्ट्स कालेर और गावदेवी वेले के बीच में, जहां पर गावदेवी वेले ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करती हुई अच्छी शुरुआत मिलती हुई हिंदवी स्पोर्ट्स को. यावेळी चेंडूला खेळून काढलेले ते मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाते. तर एका धावेने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बंदरवंती कालेर संघाची धावसंख्या हिंदवी विवाह प्रतिष्ठान कालेर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकर बिनबाद 12 धावा. विजेंद्रसाठी आणि खास करून चिन्नूदादा गावदेवी वेले संघासाठी दबंग दीपू मानकुल यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तो पहले ओवर की समाप्ति पर रन बने हैं 12 बिना किसी विकेट के नुकसान पर हिंदवी स्पोर्ट्स कालेर, जहां पर हमने देखा कि नंदन पाटिल और रोशन ने अच्छी बल्लेबाजी की. अब देखना है कि गावदेवी वेले की तरफ से कौन से गेंदबाज को बुलाया जाता है. बंदरवती कालेर संघ आज हिंदवी युवा प्रतिष्ठान कालेर या नावाने खेळतोय. यानंतर सामना आपण पाहणार आहोत स्वयंभू पायगाव विपक्ष बालाजी स्पोर्ट्स बी या दोन संघामध्ये. स्वयंभू पायगाव संघाकडून आपण हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी आणि पॉवर हिटर फलंदाज जितू गवळी यांना पाहणार आहोत. स्वयंभू पायगाव विपक्ष बालाजी स्पोर्ट्स बी दोन्ही संघाच्या संघानायकाने रिपोर्ट करायचा आहे, कारण या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल. पायगाव विपक्ष बालाजी स्पोर्ट्स बी या संघामधील पुढील सामना आपण पाहणार आहोत. जी बिल्कुल, दूसरा मुकाबला एक और बड़ा मुकाबला हम देखेंगे ग्रामीण पुल से स्वयंभू पायगांव और बालाजी स्पोर्ट्स बी के बीच में रहेगा, जबकि ये पहला मुकाबला चलता हुआ तर कुलदीप येतोय गोलंदाजी मार्गवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटकातल्यासाठी दूरवरच्या टोकाकडून पार यांकडून गोलंदाजी मार्गवर सज्ज फेसिंग नंदन पाटील. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. दूसरे ओवर के लिए अब कुलदीप को बुलाया गया है. पहली गेंद डॉट गेंद के साथ इस ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज कुलदीप बिना किसी विकेट के नुकसान पर हिंदवी स्पोर्ट्स कालेर ने अब तक रन बनाए हैं 12. एक उंच पुरा असा गोलंदाज आहे कुलदीप. आपण हाईटचा विचार केला तर ताडा माडाची उंची लाभलेला गोलंदाज आहे कुलदीप. कुलदीप थले पार एंडकडून वळताना सामनाकडे फलंदाज नंदन पाटील. यावेळी स्लॉक स्वीप केलेला आहे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र पोचू शकले नाही आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. संधी तर होती, मात्र तिथे कुठल्याही क्षेत्ररक्षकाला संधीचं सोनं करता आलेलं नाही. जी बिल्कुल, मौका बना था वहाँ पर, लेकिन बहुत दूर रह गए थे केतन मुकादम. स्लॉक करने की कोशिश की थी वहाँ नंदन पाटिल ने, बल्ले का ऊपरी सिरा लगा था, टॉपेज लगा था. जब तक केतन गेंद को फील्ड करते उसी बीच 2 रन पूरे किए इस गेंद के ऊपर. 2 रनों की मदद से स्कोर 14 रनों पर जा पहुँचा है बिना किसी विकेट के नुकसान पर हिंदवी स्पोर्ट्स कालेर.
कुलदीप थले पार एंडकडून वलताना यावेळी पावलांचा वापर करून पुढे येऊन हा फटका केलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकेरी धाव आणि एका धावीने कालेर संघाची धावसंख्या वाढून झाली तिथे धावफलकावर 15 धावा. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळालेला स्वयंभू पायगाव आणि बालाजी स्पोर्ट्स बी या दोन संघामध्ये. पहिला ऑफिशियल कॉल आपल्याला दिला जातोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पायगांव और बालाजी स्पोर्ट्स के बीच में अगला मुकाबला स्वयंभू पायगांव के कैप्टन आ चुके हैं. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चार षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा वेळ दिलेला आहे आणि याचंही भान राखायचं आहे. कुलदीप थले यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला फाईन केलेलं आहे. लॉंग लेग रिझनकडे फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही, धावसंख्या एका धावेने वाढेल. कालीराम रघुनाथ भोईर शिवसेना शाखा प्रमुख यांच्याकडून बाली ट्रॉफीला आणि स्पेशली वेले संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी चेंडूला खेळून काढलेले ते कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेकी करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि एका धावीने संघाची धावसंख्या घडून झालेली ती 17 धाव. एष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये मजर खान आपण राजन थले याला पाहतोय आणि राजन थले याच्या नावे ग्रामीण क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे. एष्ट्यांच्या मागे 5 झेल घेण्याचा विक्रम या राजन थले याने गुंदवली मैदानावर केला होता चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. जी बिल्कुल, जिस तरह से आपने ये ग्रामीण का बताया, सिटी क्रिकेट में ये कारनामा हरेश ठाकरे के नाम है. यावेळी चेंडूला भिरकवून दिलेला आहे. मिड विकेटच्या वरून चेंडू जाते सीमा पार, शानदार षटकार. नक्कीच हरेश ठाकरे यांनी हा कारनामा आमदार चषकामध्ये केला होता जेव्हा सिटी पूलमधील सामना सुरू होता आणि त्या चषकामध्ये एष्ट्यांच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम त्याने केला होता. वेलकम हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी आपल्या सुकन्यासहित वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण पाहतोय ती हिंद विवाह प्रतिष्ठान कालेर या संघाची धावफलकावर बिनबाद 23 धावा. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळालेला स्वयंभू पायगाव बालाजी स्पोर्ट्स बी हाही ग्रामीण पूलमधील सामना असणार आहे. त्यानंतर सिटी पूलकडे आपण वळणार आहोत. आर्यन 11 आणि बाबनदेव स्पोर्ट्स हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर झायलीस ग्रुप विपक्षी युनायटेड स्पोर्ट्स, अमीर स्पोर्ट्स सावंदे, अबू स्पोर्ट्स खाडे हा ग्रामीण पूलमधील आपण सामना पाहणार आहोत. तो 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 23 बिना किसी विकेट के नुकसान पर हिंदवी स्पोर्ट्स कालेर. पहले ओवर में साजन ने रन खर्च किए 12, उसके बाद कुलदीप के ओवर में 11 रन आए. दोनों ही बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी यहाँ पर कर रहे हैं. खास करके अगर हम रोशन की बात करें जहाँ पर उन्होंने एक सिक्सर और एक बाउंड्री लगाकर कुल मिलाकर 13 रनों पर नाबाद है. अच्छी बल्लेबाजी मिलती करते हुए यहाँ पर और एक अच्छी शुरुआत मिलती हुई हिंदवी स्पोर्ट्स कालेर को. अगदी बरोबर आहे, कारण एका बाजूला नंदन पाटील यांनी 7 चेंडूंचा सामना केला, 9 धावांवर खेळतो, तर दुसऱ्या बाजूला कमी चेंडूंचा सामना करून 6 चेंडूंचा सामना करून रोशन मात्र वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळतोय. रोशन याच्या इनिंगमध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. मात्र नंदन पाटील याला अजूनही आपला क्लास दाखवता आलेला नाही. थोडंसं संघर्ष करताना आपण पाहतो नंदन पाटील टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव आहे, ज्याच्या नावे याच मैदानावर सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम आहे.
पहिलाच सामना आपण पाहतोय हिंद युवा प्रतिष्ठान काल्हेर विरुद्ध चिनू दादा गावदे वेल या दोन संघामध्ये. यानंतरचा ग्रामीण पूलमधील दुसरा सामना आपण पाहणार आहोत स्वयंभू पायगाव विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स बी. त्यानंतर सिटी पूलकडे आपण वळणार आहोत. तर चायनामन गोलंदाज प्रवीण येतोय. तो तीसरे ओवर में अब गेंदबाजी के लिए परवीन को बुलाया गया है, जबकि पहले 2 ओवर में रन बने हैं 23. देखना है अब यहाँ से किस तरह से गेंदबाजी और बल्लेबाजी होती हुई. पहली गेंद वहाँ पर परवीन की लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद वाइट के साथ ओवर की शुरुआत करते हुए परवीन अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 24 पर. बिना किसी विकेट के नुकसान पर हिंदवी स्पोर्ट्स कालेर टॉस हारकर पहले बल्लेबाजी कर रही है. उसी बीच वहां पर स्लॉक करने की कोशिश और गेंद बाउंड्री के बाहर. कमाल का स्ट्रोक आता हुआ इस बार नंदन पाटिल के बल्ले से गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळला होता. पूर्णपणे हा फटका खेळण्यासाठी सज्ज होता. हा या अगोदरचा चेंडू दाखवलेला होता वाईड चेंडू आणि त्यानंतर मात्र एक आकर्षक षटकार आपण पाहतोय नंदन पाटील याच्या बॅटमधून. हे आपण पाहूया. यस अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. बिल्कुल बढ़िया स्ट्रोक वहां पर आता हुआ नंदन के बल्ले से अगेंस्ट दी स्पिन खेला था वहां पर नंदन ने. उसी बीच वहां पर हाफ ट्रैकर गेंद हुक कर दिया इस गेंद को और ये गेंद भी बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. बैक टू बैक 2 सिक्सर आते हुए. आजा नी आजा सोनी. तसं समाचार चेंडू सीमापार षटकार बॅक टू बॅक 2 षटकार. नंदन पाटील याच्यावर कुठल्याही प्रकारचं नाही बंधन. जी बिल्कुल यहाँ पर नंदन के ऊपर बंधन नहीं लगा पा रहे हैं गेंदबाज परवीन. कमाल की बल्लेबाजी देखने को मिल रही है यहाँ पर नंदन द्वारा. बैक टू बैक 2 सिक्सर लगाते और तेज़ी से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन बिना किसी विकेट के नुकसान पर हिंदवी स्पोर्ट्स कालेर. विकेटच्या प्रतिशत आपण पाहतोय कारण एकही विकेट प्राप्त केला गेला नाही. पहिलं षटक साजन यांनी हाताळलं होतं, दुसरं षटक कुलदीप यांनी हाताळलं होतं आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे प्रवीण. आणि प्रवीण 2 चेंडूंवर खूपच मागणं ठरतोय कारण 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि तब्बल 13 धावा खर्च केलेले आहेत. उसी बीच वहां पर देखना एक बार फिर से बड़े हिट की तरफ गए थे. कैच ड्रॉप होता हुआ वहां पर और जीवन दान मिलता हुआ नंदन को. इस बार मौका आया था लेकिन डीप के खिलाड़ी ने चूंकि उसी बीच 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर 1 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 37 रन 37. नक्कीच प्रयत्न तिथे केला गेला होता मात्र झेल पकडू शकला नाही तो क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत नंदन याला 1 धाव घेण्याची संधी मिळते. विकेटों की तलाश कर रहे हैं यहाँ पर वेले के गेंदबाज. इस बार सामना करेंगे रोशन. इस बार सफल होकर खेला इस गेंद को और ये गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए मिड विकेट के ऊपर से. हाय नखरा तेरा नी हाय रेटेड गब. स्पॉन्सर भोला मुकादम येथे आलेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळते. रोशन मात्र्याच्या बॅटमधून चेंडूची वाट पाहिली होती आणि चेंडूची वाट लावली. वेलकम महेश, आपले हार्दिक स्वागत आहे. बालाजी स्पोर्ट्स बी सरवलीपाडा संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पुढील सामन्यामध्ये पाहणार आहोत. धावसंख्या वेगाने वाढते आणि धावसंख्या वेगाने वाढून झाली ते 43 धावा. नंदन पाटील खेळतो वैयक्तिक 22 धावसंख्यावर तर रोशन मात्रे
हा खेळतोय वैयक्तिक 19 धाव संख्येवर. यापुढील ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहणार आहोत स्वयंभू पायगाव बनाम बालाजी स्पोर्ट्स बी या दोन संघामध्ये. आजच्या दिवसामधील पहिला सामना ग्रामीण पूलमधील सध्या सुरू आहे कालेर विपक्षी वेले या दोन संघामध्ये. तो अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है. उसी बीच वहाँ पर देखना एक बार फिर से बड़े हिट की तरफ गए थे वहाँ बल्लेबाज. एक रन पूरा किया, डीप से खिलाड़ी आते उसी बीच वहाँ पर दूसरा रन भी पूरा करते हुए अच्छी दौड़ देखने को मिली इस बार विकेटों के बीच में. 2 रनों की मदद से स्कोर 45 पर जा पहुँचा है. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये रोशन म्हात्रे आणि नंदन पाटील रन घेण्यासाठी हरण बनले होते. बिल्कुल रन के लिए हिरन बन गए थे वहाँ पर दोनों ही खिलाड़ी. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होती हुई उसी बीच वहाँ पर देखना एक बार फिर से अच्छा स्ट्रोक आता हुआ रोशन के बल्ले से. इस बार 1 रन से ही सहमत रहना पड़ेगा वहाँ दोनों ही बल्लेबाजों को. ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 46 बिना किसी विकेट के नुकसान पर. अब तक हम देख रहे हैं धुमाल सर के तीसरा ओवर यहाँ ख़त्म हो चुका है और रन बहुत बढ़िया नज़र आ रहे हैं लेकिन विकेटें नहीं गिरी है. विकेटों की तलाश कर रहे हैं यहाँ पर वेले के गेंदबाज. विकेटों की उतनी ज़रूरत है यहाँ पर वेले को जितनी ज़रूरत हम सबको वैक्सीन की है. क्या बात आहे, अगदी बरोबर. विकेटच्या प्रतीक्षेत आपण पाहतोय गावदेवी वेले संघाला आणि त्याचं कारण की दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी सध्या करत आहेत. एका बाजूला नंदन पाटील तर दुसऱ्या बाजूला रोशन म्हात्रे आणि दोन्ही फलंदाजांचं वैशिष्ट्य आहे की दोन्ही फलंदाज वैयक्तिक 22 या 22 धावसंग्रह खेळत आहेत. यानंतर सामना आपण पाहतो स्वयंभू पायगाव आणि बालाजी स्पोर्ट्स बी या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या संघांना ऑफिशियल कॉल दिला जाते की आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. स्वयंभू पायगाव संघाचा संघनायक आणि बालाजी स्पोर्ट्स बी संघाचा संघनायक. आज या स्पर्धेचा सलग 5वा दिवस आपण पाहतोय. आज मित्रांनो 18 मार्च आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड लॉयड आणि एकनाथ सोलकर यांचा जन्मदिवस. तर आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील ओमकार देसाई आणि तालुका क्रिकेटमध्ये आतिश भांबरे यांचा जन्मदिवस आहे. हेलिकॉप्टर शॉटचा जर विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये मजर खान पहिला फटका जो खेळला होता तो ओमकार देसाईनेच खेळला होता आणि त्याचाच आज वाढदिवस आहे. जी बिल्कुल. और सिटी क्रिकेट में आतिश भांबरे का जन्मदिन है जिनके नाम इस सीज़न 2 अर्धशतक है. आणि सिटी पूल क्रिकेटमध्ये पहिलं अर्धशतक झालकरांचा विक्रमी यंदाच्या हंगामाचा विचार केला तर आतिश भांबरेचेच नाव आहे ज्याने वडगर चषकामध्ये हा कारनामा केला होता. बिल्कुल वडगर में और उसके बाद बाबगांव चषक में उन्होंने अर्धशतक लगाया था. आइए लौट चलते एक बार फिर से इस मैच की तरफ. लास्ट ओवर के लिए अब बुलाया गया गेंदबाज बॉबी को बुलाया गया है जबकि पहले 3 ओवर में अच्छे खासे रन यहाँ बना लिए हिंदवी स्पोर्ट्स कालेर ने 46 रन. पहली गेंद वहाँ पर बॉबी की अच्छी गेंद डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए बॉबी गुड लेंथ के ऊपर गेंद को पिच कराया था. सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई. नक्कीच चांगली सुरुवात आपण पाहते. पार एंडकडून गोलंदाजी करताना बॉबी या गोलंदाजाकडून गुडलेन स्पॉटर चेंडू पिच झाला होता आणि सरळ जाऊन राजन धले याच्या सेफ हँडमध्ये स्थिरावला होता. उसी बीच वहाँ पर देखना है अच्छा ऑन ड्राई लगाते हुए इस बार रोशन. स्लॉक होगा ओवर की अगर हम 2 गेंदों की बात करें तो अच्छी गेंद रही वहाँ पर बॉबी की जहाँ पे हमने देखा कि बड़ा स्ट्रोक नहीं आया. 2 गेंदों में 1 रन खर्च किया है बॉबी ने. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण या अगोदरचे जे षटके बघितले तर खरपूस समाचार खास करून कुलदीप आणि प्रवीण यांचा घेतला होता दोन्ही फलंदाजांनी. या षटकामध्ये 2 चेंडू चांगले आतापर्यंत हाताळलेले आहेत. इसके बाद जो होने वाला मुकाबला है दोनों कैप्टन आपको टॉस के लिए आना है. स्वयंभू पायगांव और बालाजी स्पोर्ट्स बी के बीच में अगला मुकाबला रहेगा. दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है पहली इनिंग के समाप्ति से पहले. उसी बीच वहां पर बॉबी की ये गेंद परफेक्ट यॉर्कर. नंदन पाटिल की पारी समाप्त होते हुई पहला झटका लगता हुआ हिंदवी स्पोर्ट्स कालेर को. इश्क बुलावा मैनू तेरे नाल
बन जा तू नाना स्पोर्ट्सचा टेमगर संघाकडून खेळताना भरत स्पोर्ट्स वर्ल्ड संघाचे वैभव पाटील याला याच प्रकारे क्लीन बॉल केलं होतं. तो सिटी पूलमधील सामना, मात्र हा ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहतोय. उसी बीच वहाँ पर देखना है, पहली गेंद खेली वहाँ सर्वेश ने ऑन दी अप खेलने की कोशिश की थी, सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं आती हुई. उसी बीच एक रन स्कोर जा पहुंचा है. एक विकेट गंवाने के बाद एक रन की मदद से 48 पर 48 धावपलकाला झलकल्या गेलेल्यात. शेवटचे षटक मार्गस्थ असताना मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज बॉबे याचं. हाणामारीचं षटक आहे, मात्र कुठल्या प्रकारची हाणामारी प्रतिस्पर्धी संघाला करू दिली जात नाही. जी बिल्कुल, अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है स्लॉग ओवर में बॉबी द्वारा. इस बार सामना करेंगे रोशन. आगे निकलकर इस बार खेला है वहाँ पर एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाती हुई. उसी बीच वहाँ पर देखना है 2 रन आते हुए इस गेंद के ऊपर. 2 रनों की मदद से स्कोर 50 पे जा पहुँचा है. धावसंख्यावरून पाहते धावपलकावर 50 धावा अर्धशतकी धावपलकावर झलकले गेलेले आहे. एक फलंदाज बाद झालेल्या नंदन पाटीलच्या रूपाने आणि 50 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. उसी बीच वहाँ पर बॉबी की एक और अच्छी गेंद, कमाल की गेंद वहाँ पर. तो पहले बल्लेबाजी करते हुए हिंदवी स्पोर्ट्स कालेर ने रन बनाए हैं 50. अच्छा टोटल यहाँ पर रखा है वेले के सामने. आइए आने वाला जो मुकाबला है जहाँ पर हम देखेंगे स्वयंबे पायगांव और बालाजी स्पोर्ट्स बी के बीच में रहेगा. तर ग्रामीण पूलमधील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. बालाजी स्पोर्ट्स बी विपक्ष स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. बालाजी स्पोर्ट्स बी सरवलीपाडा विपक्ष स्वयंभू पायगाव हा ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. माझ्यासमवेत बालाजी स्पोर्ट्स बी संघाचे संघनायक महेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर स्वयंभू पायगाव संघाचे संघनायक राकेश, एक्सपिरियन्स कंपेनर, आपले हार्दिक स्वागत आहे. जोहेब खरवे, आपणास विनंती असेल की आपण नाणेफेक साठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे आणि आपल्या सोबत असते ही नाणेफेक केली जाईल. हे नाणं आपण पाहू शकता, एका बाजूला AB तर दुसऱ्या बाजूला ZP. ZP आणि स्वयंभू पायगाव संघाच्या संघाने नाणेफेक जिंकली आहे. तर रोलेक्स मेडिकल स्पॉन्सर फाद दलवी अँड मनसब मुल्ला स्पॉन्सर ही आकर्षक बॅग दिली जाते. महेश नाणेफेक आपण जिंकली आहे. बाली ट्रॉफी 2021 भव्य दिवे स्वयंभू पायगाव संघाच्या संघाने नाणेफेक जिंकले. राकेश पाटील नाणेफेक आपण जिंकलेले आहे. तर सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे बाली ट्रॉफी 2021चं, या आयोजनाविषयी काय म्हणशील? नक्कीच चांगलं आयोजन आहे, कारण मागच्या वर्षी कोविडमुळे ही स्पर्धा रद्द झाली होती आणि आमची टीम सगळी तयार होती, पण कोविडमुळे स्पर्धा रद्द झाली. आणि यावेळेला ही स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं आहे. फक्त एवढंच की प्रेक्षकांना इथे एंट्री नाही आहे, पण तरी पण सगळे प्रेक्षक यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावरून सगळे सामन्याचा आनंद घेत आहेत आणि खरंच खूप चांगलं आयोजन आहे. क्या बात आहे. अतिशय बोलकी प्रतिक्रिया आपण व्यक्त केली. नाणेफेक आपण जिंकलेली आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षणाचा प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर समोरील संघ बालाजी स्पोर्ट्स बी सरवलीपाडा एक चांगला संघ आहे. या संघाला 4 षटकांमध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल आणि एक्सपिरियन्स कंपेनर राकेश पाटील समेत असे कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल?
नक्कीच दीपक असेल आणि जितू गवळी असेल यांच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत आमच्या आणि त्यांना आम्ही 40च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. महेश, नाणेफेक आपण हरले. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकली असती तर काय निर्णय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेले आहे. हे जे आयोजन केलेले बाली ट्रॉफी 2021चं या आयोजनाविषयी काय म्हणशील? अप्रतिम आयोजन आहे आणि दरवर्षी बाली ट्रॉफीमध्ये खेळायला मिळते, संधी मिळते. त्याबद्दल अल्ताफ बाली यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि याच्यापेक्षा आणखी पुढे आणखी चांगल्या प्रकारे स्पर्धा होतील आणि आम्हाला खेळायला संधी मिळेल अशी आशा करतो. क्या बात आहे. तर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये, ज्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचे असणार, किती धावपत्र मजल बांधण्याचा प्रयत्न कराल? 50+ जाणे. 50+ आणि 50+ मजल बांधण्यासाठी असे कोणते हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? दिलीप पाटील आहे, कपिल, शिवम, मयूर. तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या जे संघास हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक झालेलं आहे, नाणेफेक जिंकलेलं आहे. स्वयं पायगाव संघाचा संघनायक राकेश पाटील यांनी प्रथम गोलंदाजी चॉईस केलेली आहे. बॅक टू कमेंट बॉक्स. धन्यवाद शुभाट धुमाल, धन्यवाद मज़र खान. आइए दोस्तों, लौट चलते हैं भारत के सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी 2021 की अद्भुत दुनिया में. आए दिन बाहर के सुबह का मुकाबला जहां पर लक्ष्य रखा है 51 रनों का. ऑन फील्ड अंपायर इस बात का ध्यान रखे कि 20 मिनट का समय है और मैच रेफरी का कहना है कि पिछला मैच फर्स्ट इनिंग को काफ़ी समय लिया गया है. पैनलाइज किया जाएगा उन टीमों को जो ज़्यादा समय लेंगी. जेंद्र और राजन थले ओपन करने आए. दिलीप पाटिल साइड आर्म गेंद, परफेक्ट यॉर्कर, बल्ले की नीचे लगी थी और शॉर्ट फाइन लेग पे गई. दिलीप पाटिल मज़र खान कहीं दिनों से, हम कई सालों से देखते हैं कि ये बहुत ही बुजुर्ग क्रिकेटर है. क्या गेंद की थी वहाँ पर. गावदेवी वेले एक बड़ा नाम है और इस सीज़न में ये टीम ज़बरदस्त परफॉर्म कर रही. राजन थले अब सामना करने जा रहे हैं. दिलीप पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप्स, बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है. मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन. पांच रन आए. बहुत खूबसूरत शॉट, पैरों के सामने टक करते हुए मिस डायरेक्टेड यॉर्कर को 4 रन. 5 पे पहुंचा है स्कोर वेले का. वेले की टीम इस सीजन में बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रही है. इस मरतबा मिसक्यू है लेकिन इनफील्ड के ऊपर से 4 रन. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. दो गेंदों में 2 चौके अब आते हुए और स्कोर 9 पे पहुंचा है. बहुत बढ़िया शुरुआत राजन थले की. इस मरतबा अच्छी वापसी, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. लक्ष्य है 51 रनों का. सुभाष धुमाल मेरे साथ जुड़ते हुए वेलकम सुभाष. धन्यवाद सिद्दीक बाबे सर.
दिलीप पाटिल, इस मरतबा छोटी बैकलिप का इस्तेमाल, पुश किया गेंद को, 1 रन बनता हुआ स्कोर में। नक्कीच छोट्या बॅकलिपचा वापर करून केवळ चेंडूला पुश केलं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये एका धावेसाठी एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज राजन थले. देखिए सुभाष, इस सीजन में राजन थले बहुत अच्छे टच में है. अगदी बरोबर. राजन थले वेले संघामधील एक मोठं नाव आहे. अगला मुकाबला स्वयंभू पायगांव, टॉस जीत के फील्डिंग का निर्णय और बालाजी बी को बल्लेबाजी की दावत. ओ हो व्हाट अ शॉट, क्या शॉट खेला है. 6 रन. सीटेड बैटेड स्ट्रोक, बैठक, और गेंद बल्ले से निकली तो बाउंड्री पे नजर आई. इस शॉर्ट ऑफ द इव्हनिंग, शॉर्ट ऑफ द मॉर्निंग असं म्हटलं तर वावगं ठरणार. आणि ज्याप्रमाणे फटका खेळलेला आहे फलंदाज विजेंद्र याने. विजेंद्र पाटिल का ये बैठक शॉट था, बहुत खूबसूरती के साथ खेला था. 6 रन. एक ओवर रन बने 16 बिना किसी विकेट के. पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं गावदेवी वेले का. अगदी बरोबर. पॉझिटिव्ह रिप्लाय आपण म्हणू शकतोय, कारण जमीची बाजू प्लस पॉईंट आहे. कोणताही फलंदाजी तिथे बादही झालेलं नाही. विजेंद्र आणि राजन चांगली फलंदाजी करतायत. 18 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी चिनू दादा गावदे वेले या संघाला. तर दुसऱ्या षटकांसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कालेर संघाकडून येतोय नंदन पाटील. पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय 16 धावा खर्च केले होते दिलीप पाटील याने. आणि दुसऱ्या षटकांसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नंदन पाटील आलेला आहे, जो संघ नाही काय कालेर या संघाचा. सामना करेल फलंदाज राजन थले. यावेळी खराब चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. हाँ कर दे तू मैनू, मैं दुनिया नु की शुरुआत की है गावदेवी वेले ने. राजन थले इस सीजन में बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. आणि थले याच्या बल्लेमधून निघालेला अतिशय उत्कृष्ट षटकार. यावेळी कंट्रोलला पाहायला मिळालं नव्हतं. शुभात धुमाल अगर हम देखें तो वेले और थले का चोली दामन का साथ. अगदी बरोबर. कारण वेलेमधून थले यांना आपण मायनस करू शकत नाही. सोळा चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट अँड हेड टू हेड मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. पॉझिटिव्ह रिप्लाय दिला जातोय वेले संघाकडून कालेर या संघाला. यावेळी गुडघ्यावर बसून हा फटका खेळलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख. वाड शॉट. मेरी जान हुस्न के काउंटर अटैक, दो धारी तलवार चलती हुई. दोनों बल्लेबाज बड़ी बल्लेबाजी कर रहे हैं और खरबूजा और तरबूजा दोनों रंग बदलते हुए. अगदी बरोबर. आपण पाहतोय चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. स्वतःच्या फॉलमध्ये चांगली क्षेत्ररक्षक आणि पहिला फलंदाज बाद होतोय चिनूदादा गावदे वेले या संघाचा.
यही तरीका था जहाँ पे बैट्समैन आउट हो सकते थे और आउट हो गए रनआउट के रूप में बैट्समैन. अगदी बरोबर, अगदी योग्य उल्लेख केला आपण. जे आपण काउंटर अटॅक सुरू होता आणि फलंदाजाला बाद करण्याचा हा एकच उपाय होता आणि तो उपाय म्हणजे धावबाद. तर धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा एक प्रश्नचिन्ह असेल. चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन, गतीला ओळखलं, पारखलं, गोलंदाजाने केली चूक का फलंदाजाला लागलेली धावांची भूक आणि फलंदाजाने फटका खेळला हुक. और वाकई में शुभा धुमाल बहुत खूब. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. अतिशय उत्कृष्ट हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढते. पावर हिटर जीतू गवली हमारे बीच पहुंच चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी भी हैं. वेलकम जीतू. धावसंख्या वेगाने वरून चालली ती धावपलकर 35 धावा. थल्ल्याच्या बल्ल्यामधून निघालेला आणखीन एक षटकार. थले गोलंदाजानं अक्षरशः तुटून पडलेला आहे. यावेळी पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे साधता आलेलं नाही. तोपर्यंत एक धाव आणि एका धावे समाधान. धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ती धावपलकर 36 धावा, 36. मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय चिनूदादा गावदेव वेल या संघ. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 15 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक पॉझिटिव्ह रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतोय. राजन थले खेळपट्टीवर तळ ठोकून आहे, अक्षरशः नांगर तर टाकलेला आहे आणि नांगर टाकून चांगली फलंदाजी करतोय. चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. उपसरपंच भरत पाटील फॅम टीम हिंदवी विवाह प्रतिष्ठान कालेर विपक्ष भोला मुकादम चिनूदादा गावदेव वेले हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्या तरी आपण पाहतोय भोला मुकादम चिनूदादा गावदेव वेले मजबूत स्थितीमध्ये. इथून वापसी करावी लागेल उपसरपंच भरत पाटील फॅम टीम हिंदवी विवाह प्रतिष्ठान कालेर या संघाला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रोशन मात्र येतोय. यावेळी विकेट हा चेंडू हाताळला होता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे फलंदाजाने. 2 धावांसाठी चांगली रनिंग भेटून द विकेट हे आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2ने वाढते आणि धावसंख्या 2ने वाढून झालेली ती धावफलकावर 38 धावा. हळूहळू विजयाकडे अगुगीच करताना आपण पाहतोय चिनूदादा गावदेव वेल या संघ. आणि त्याचं कारण अप्रतिम फलंदाजी. विजेंद्र याने 2 षटकांच्या मदतीने 13 धावांचं योगदान दिलं होतं. तो वा 2 पॅडमध्ये परतलेला आहे. राजन थले अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आपण पाहतोय नितेश हा फलंदाज. यावेळी अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडू राईत झाला होता, उचलला होता आणि निघून गेला होता इष्टरक्षकाच्या हातामध्ये. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर आपलं आव्हान या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवायचं असेल कालेर संघाला. तर यावेळी लॉर्ड फुलटा चेंडूला एक्स्ट्रा गोरिजनमध्ये टोललेला आहे. सुरेख झेल आणि फलंदाज फेल.
हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये फुल टच चेंडू होता, मात्र सीमारेषा क्लिअर करता आलेली नाही. नवीन फलंदाज केतन मुकादम जो एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर तर आहे, मात्र चांगला डान्सिंग अंपरी आहे. यावेळी बॅकफुट जाऊन चेंडूला खेळून काढलेलं आहे ते कॉर्नर रिजनमधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. खूप निराश आपण पदवी गोलंदाज रोशन मात्र ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण झालं होतं. हमारे बीच खारबाओं के माजी सरपंच रमेश कारबारी साहब हैं, आपका हार्दिक स्वागत है. वेलकम सर. धावसंख्या 42 झालेली आहे. एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि पूर्णही होईल. तर 2 धाव पूर्ण आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या 44 धावा. यशस्वी पाठलाग इथे केला जातोय वेले संघाकडून. इथून केवळ 7 धावांची आवश्यकता आणि 7 चेंडू शिल्लक आहे. बॉल अँड रन इक्वेशन आपण पाहतोय, 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो पूर्णही होतोय. धावसंख्या एका धावीने वाढून झालेली ती 45 धावा. आता मात्र शेवटचे धावबासाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली गेलेली आहे. फलंदाज सुखरूप पोचला आहे की फलंदाज पोचला नाही. फलंदाज मात्र क्रीजमध्ये पोचू शकला नाही आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. तीन ओवर की समाप्ति पे रन बने गावदेवी वेले के 44. एक ओवर बचा और रन चाहिए 7. एक और कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं. बाली ट्रॉफी 2021 की खूबसूरत सुबह में आप सभी का हार्दिक स्वागत है. मुकाबला ग्रामीण फॉर्मेट से चलता हुआ हिंदवी स्पोर्ट्स कालेर और चेनो दादा गावदेवी वेले के बीच में. वाकई में बल्लेबाजी कमाल की रही है, लेकिन मुकाबला अभी भी ख़त्म नहीं हुआ है. गेंदबाजी में देखना है दूर वाले छोर से किसको लगाया जाता है. मयूर पाटिल को बुलाया गया है. मयूर पाटिल सामना करेंगे मनीष. सुबह की पुरवाइयाँ चलती हुई, चमकती धूप,
पहली गेंद कट के अंदर की जानी भाई। नंदन पाटिल जब तक गेंद को उठाते 1 रन चुराते हुए बल्लेबाज लेग बाय के रूप में। 5 गेंदे 6 रन। मुकाबला अगर बराबरी पे छूटा तो फिर सुपर ओव्हर। अगदी बरोबर, 5 चेंडूमध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे आणि सामना जर टाय झाला तर सुपर ट्रॉफीमध्ये सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. सामना करे अब बैट्समैन केतन मुकादम। इस मर्तबा स्लग स्वीप किया है गेंद को मैदान के बाहर और इस स्पर्धा से हिंदवी कालेर बाली ट्रॉफी के बाहर केतन मुकादम ने ज़बरदस्त फिनिश किया। अभिनंदन वेले एंड हार्ड लक कालेर, हार्ड लक नंदन, हार्ड लक दिलीप। अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय केतन मुकादम याच्या बॅटमधून यांनी सामना फिनिश केलेला आहे. हे मॅच समरी आपण पाहू शकता. रोशन म्हात्रेने नाबाद 25 आणि नंदन पाटील यांनी 22 धावा केल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना राजन थले 25 धावा आणि विजेंद्र 13 धावा. तर चेनूदादा गावदे वेले संघाने हा सामना 7 विकेटने जिंकलेला आहे. अभिनंदन भोला मुकादम, अभिनंदन चेनूदादा गावदे वेले आणि अभिनंदन संघनायक भावेश थले. आइए दोस्तों, इस वक्त हम बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए मेरे साथ कमेंटेटर मज़र खान जुड़ चुके हैं। सबसे पहले हमारे तमाम स्पॉन्सर को हम थैंक्स कहेंगे। कपिल पाटिल फाउंडेशन, कपिल पाटिल, देवेश पाटिल, सुमित पाटिल, सिद्धेश पाटिल, ड्रेस स्पॉन्सर जावेद दलवी, अफसर बोलिंजकर, AA भारत गैस, गिफ्ट हैम्पर स्पॉन्सर मैन ऑफ द मैच, बहुत शुक्रिया आपका। बर्फानी बाबा पद्माकर चौधरी मैन ऑफ द सीरीज सिटी में इन्होंने बाइकिंग स्पॉन्सर की है। बालाजी ग्लोबस, दयानंद चोरगे, वीरेन चोरगे एंड मीरा चोरगे ट्रॉफी स्पॉन्सर, 70 महेश चोरगे MLA वेस्ट, कल जिनका जन्मदिन था, फर्स्ट प्राइज ग्रामीण स्पॉन्सर, बी क्रीमी, खुर्शीद फरीद एंड सैफ अंसारी, प्रेजेंटेशन बॉक्स, क्रीम पीपल की चॉइस, बहुत शुक्रिया आपका। मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट, मांगीलाल पालीवाल जी आपका विशेष धन्यवाद। मैजिक बॉक्स और सेकंड प्राइज स्पॉन्सर ताज गार्डन ढाबा, अली अहमद, प्रेजेंटेशन बॉक्स जहाँ पे हम खड़े हैं, आपका बहुत शुक्रिया। HVPL मक्की पटेल, कल उनका जन्मदिन था, फर्स्ट प्राइज स्पॉन्सर, और शफीक भाई HVPL के डायरेक्टर भी हैं मक्की पटेल, आपका शुक्रिया। एक्रेलिक आर्ट टू पल्लन भाई, जिन्होंने पहली मर्तबा मार्बल ट्रॉफ़ी इंट्रोड्यूस की टेनिस क्रिकेट में, आपका शुक्रिया। पूर्वा कंस्ट्रक्शन, रवि सावंत, और पूर्वा रवि सावंत मैजिक बॉक्स के लिए रवि सावंत जी आपका विशेष धन्यवाद।
बर्फानी बाबा पद्माकर चौधरी मैन ऑफ द सीरीज सिटी में स्पॉन्सर की। 70-70 तारिफ सैयद साहब, योगेश कुमार एंड कंपनी तेजस पाटिल जो हमें फर्स्ट प्राइज स्पॉन्सर की है। 40+ में तारिक रईस सुपर 6 के लिए जो वॉच दी जा रही वो हमें स्पॉन्सर की है। फरहान पटेल मापोली की बहुत ही मशहूर पर्सनैलिटी प्लेयर स्टैंड हमें स्पॉन्सर की है। इरफान भूरे साहब मापोली के, इन्होंने भी हमें प्लेयर स्टैंड स्पॉन्सर की है। आरडी ढाबा विनोद पाटिल जी जो प्लेयर ऑफ द परफॉर्मेंस ऑफ द डे जो 10 बाइक दी गई वो हमें स्पॉन्सर किए। परिणीति चौधरी सतीश चौधरी मैन ऑफ द सीरीज बाइक स्पॉन्सर किए ओपन में। इसके स्पोर्ट्स मापोली शादाब खोदकर मापोली के मैन ऑफ द मैच में जो कैप दी जा रही वो हमें स्पॉन्सर किए। O2 लाइव ड्रिंकिंग वाटर जो यहाँ पर पानी पिलाया जा रहा है वो हमें स्पॉन्सर किया फैयाज अंसारी और शाहिद पापा जी ने। मैदान में आप जितने मैजिक बॉक्स देखते हैं ये तमाम वो पर्सनालिटी है, डी साकारिया, चेतन साकारिया एंड सादिक शेख। सूट, शेरवानी और डिज़ाइन का एक ही मरकज़ लाहौटी कंपाउंड। जाइए और अपनी पर्सनालिटी को चमकाइए। एसके एंटरप्राइजेस, शुमाइल सूसे, डैशिंग डायनामिक, आपका शुक्रिया मैजिक बॉक्स के लिए। जॉली डिज़ाइनर हरेश सेट्टी और विजय सेट्टी, ये 2 पर्सनालिटी है जिनके पास डिज़ाइन का हर हुनर है। बहुत धन्यवाद आपका। मैजिक बॉक्स के लिए अब्दुलरहमान जैरोमी, आपका शुक्रिया। मांगीलाल पालीवाल मैजिक बॉक्स, मनी ट्रीज रिसर्च इन्वेस्टमेंट और सेकंड प्राइज स्पॉन्सर, आपका शुक्रिया। अनिल गायकवाड़ जी, आपका विशेष धन्यवाद मैजिक बॉक्स के लिए। सुजीत ढोले उर्फ पपिया सेठ और डैशिंग डायनामिक एक सरपंच पराग पाठोले पड़गा के, आपका विशेष धन्यवाद। सबसे खुसूसी ताउन हमें मिला है रॉयल बिल्डर एंड डेवलपर रोशनबाग के इरफान अजीज अंसारी, क्रमांक 4 के सभापति, आपका बहुत बहुत शुक्रिया। गौरी फॉर्म सेंटर महबूब गौरी सिटी और ग्रामीण में जो एलईडी स्पॉन्सर की वो हमें स्पॉन्सर की। वीरेन ठाकरे और धीरेन ठाकरे, सुभाष ठाकरे बीसीए प्रेसिडेंट, आरके फ्री हिट और एमजे स्पोर्ट्स, रजी कुआरी, गैसुद्दीन शेख। परफॉर्मेंस ऑफ द डे में जो बैट दिया जा रहा है वो हमें स्पॉन्सर किया। ताज़ा किचन ताबिर जुर्मानी, तनिष्का आनंद नायडू, यस 5 साइकिल्स परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए। जय कुमार एंड कंपनी करसन फ्लोरे, राजा मानुस। फैंसी प्राइजेस 6 स्पॉन्सर किए। गैलेक्सी मोटर पापा भाई खाड़ीपार, फ्यूचर टच एलिवेटर्स शोएब और जिलानी भाई, 5 फॉर्चून रिलेटर्स मैश मुशीर नाचन, शादात पटेल और विष्णु चंदे जी जो हमें टॉस बॉक्स स्पॉन्सर किए। नुस्खाए अरबिया जाफ़र शेख। और हम खुसूसी शुक्रिया अदा कर रहे हैं चोचा अखाड़ा। आपकी पर्सनालिटी को बनाना है तो इरफान चोचा, रिजवान चोचा के अखाड़ा में जाइए और मजबूत बन जाइए। रोलेक्स मेडिकेयर, दवाओं का वो मरकज़ जहाँ पे अच्छी और सस्ती दवाएं आपको बंजारपट्टी पे मिलेंगी। फात दलवी और मनसब मुल्ला का ऐलान। सिमना वाटर ट्रीटमेंट आरओ प्लांट मैन्युफैक्चर, वाइस प्रेसिडेंट माइनॉरिटी समाजवादी पार्टी आसिफ शेख, आपका खुसूसी शुक्रिया। A1 चिकन खाना है तो आतिक भाई के पास वंजार पार्टी A1 चिकन में जाइए, आपका शुक्रिया। अमान टूर्स एंड ट्रैवल्स, गुलाम साबिर साहब, आपका शुक्रिया। वीरेन एंड धीरेन ठाकरे, आपका विशेष धन्यवाद। BCA ग्रामीण सेकंड प्राइज को हमें स्पॉन्सर किया है, विशेष धन्यवाद के साथ सुजीत नामदेव पाटिल खांडवाल और एनके स्पोर्ट अतकोली की तरफ से विशेष धन्यवाद। महेश सुदाम राउत सिटी क्रिकेट 4 प्राइज, आपका विशेष धन्यवाद। ये जो सारा इवेंट मैनेज किया है सिद्धि इवेंट मैनेजमेंट, आपका विशेष धन्यवाद। साथ ही साथ रुपेश जादव डावले सिटी ओपन क्रिकेट BC4 3rd प्राइज, आपका विशेष धन्यवाद। काशिफ मुरुमकर तलोली ग्रामीण क्रिकेट BCA 3rd प्राइज, आपका बहुत शुक्रिया। बिस्मिल्ला मोटर के रिजवान फक्की ने ORS तमाम टीमों को पिला के ताज़ा किया है, दुआओं के साथ आपका शुक्रिया। ये हमारे तमाम स्पॉन्सर थे जिनको हम खुसूसी थैंक्स कहेंगे। थैंक यू ऑल ऑफ यू, यू डन आउटस्टैंडिंग जॉब इन बाली ट्रॉफी।
आइए हम प्रेजेंटेशन के लिए इस वक्त आवाज़ देने जा रहे हैं। प्रेजेंटेशन बॉक्स में माजी सरपंच खारबांव मानी श्री रमेश कारबारी, कुणाल मात्रे बहुत ही ज़बरदस्त बैट्समैन और केविन पीटरसन के नाम से जाने जाने वाले जोएब खरबे, सभी को हमारे प्रेजेंटेशन से जुड़ जाना है। वेले के स्पॉन्सर भोलेनाथ मुकादम जी, आपको भी जुड़ जाना है प्लीज। अब हम शुरुआत करते हैं बाली सुपर 4 ऑफ द मैच, स्पॉन्सर बाय AA गैस, असफर बोलिंजकर सिलेंडर, दुनिया का बेताज बादशाह और एक्स मेयर जावेद दलवी। खिलाड़ी का नाम है, दो बहुत खूबसूरत चौके लगाए वेले के राजन थले। बिल्कुल, बहुत ही खूबसूरत 2 बाउंड्री लगाई थी राजन थले ने। आइए राजन थले, आपको आना है सुपर 4 का इनाम लेने के लिए। और थले और वेले का जो ताल्लुक है वो चोली दामन का है। आपको यहाँ खड़ा रहना है और प्लीज़ माजी सरपंच रमेश कारबारी के हाथों से ये गिफ्ट हैम्पर हम दे रहे हैं। वेल प्लेड राजन एंड ऑल द बेस्ट। बाली सुपर 6 स्पॉन्सर बाय रईस बिल्डर एंड डेवलपर। तारिक रईस की ये देन है रिस्ट वॉच। खिलाड़ी का नाम है, एक नहीं 2 मारे और दोनों परफेक्ट मारे। फिर से आइए राजन थले। बिल्कुल, एक बार फिर से राजन आपको आना है। सुपर 4 के साथ सुपर 6 भी उन्होंने लगाया। एक बार फिर से आते हुए राजन थले। जोएब खरबे के हाथों से ये रिस्ट वॉच हम आपको दे रहे हैं। वेल प्लेड राजन। आइए मैन ऑफ द मैच, और मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं 25 रन चेस करते हुए बनाए वेले। जब भी कहा जाएगा तो थले जरूर आएंगे। मैन ऑफ द मैच राजन थले। बिल्कुल, यहाँ पर बाबे सर सब कुछ लूट लिया है राजन थले ने, पूरा माल डब्बा कर दिया है। बहुत बढ़िया। समर जी से मैं रिक्वेस्ट करूंगा कि एक्स मेयर जावेद दलवी और असफर बोलिंजकर की देन ये गिफ्ट हैम्पर देना है। भोलेनाथ जी से निवेदन है कि आपको भी गिफ्ट हैम्पर देना है। और जोएब खरबे आप देने जा रहे हैं, जावेद दलवी एक्स मेयर और असफर बोलिंजकर AA गैस ये गिफ्ट हैम्पर देते हुए अब हम ताज़ा किचन का वाउचर देने जा रहे हैं माजी सरपंच कारबारी के हाथों से खारबांव के। उसके बाद समर जी से निवेदन है कि आपको डी साकारिया सूट, शेरवानी और पर्सनालिटी को चमकाने के लिए लाहौटी कंपाउंड जाइए। समर के हाथों से हम ये डी साकारिया का बैग दे रहे हैं राजन को। उनके स्पॉन्सर भोलेनाथ, उनके सर पे SK शादाब कोतकर की दी हुई ये टोपी रख के, ताज रख के उन्हें मुबारकबाद दे रहे हैं। अब हम A1 जोड़ी अंजूर की नीलेश पाटिल शुकेट डॉकी की तरफ से दिया जाने वाला ये फ्रूट बास्केट देने जा रहे हैं जोएब के हाथों से। और आखिर में वो ट्रॉफी जो आपकी शोकेश की शान बढ़ाए। टेनिस क्रिकेट में पहली मर्तबा एक्रेलिक आर्ट 2 की मार्बल ट्रॉफी पल्लन भाई की देन माजी सरपंच रमेश कारबारी देते हुए खारबांव के। तमाम मेहमानों का विशेष धन्यवाद हमारे से जुड़ने के लिए। आइए राजन, वो रख दीजिए, वो आपका ही है, हाथ तो आपने लूट लिया है। राजन, पिछले कई महीनों से मैं देख रहा हूँ कि वेले की जो टीम है
वो काफ़ी ऊपर जाती है। पहले ये बताइए, बाली का मैन ऑफ द मैच कैसा लगा? बाली का मैन ऑफ द मैच हर खिलाड़ी को लगता है कि मुझे ही मिले, हर कोई चाहता है कि मुझे ही मिले, क्योंकि ढेर सारा प्यार भरा रहता है बाली सर का उसमें। क्या बात है। लेकिन आपकी बल्लेबाजी में भी ढेर सारे शॉट थे। पहला मैच जीत के कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा फील कर रहा हूँ, और हम शुक्रिया अदा करना चाहते हैं कि हमारे स्पॉन्सर से भोलेनाथ मुकादम ने जिन्होंने हमें खेलने का मौका दिया। यस, लेकिन एक बात बताइए कि राजन, ओपनिंग पैर बहुत अच्छी, कहीं ना कहीं गेंदबाजी थोड़ी कमज़ोर है, अगले मैचेस और बढ़े रहेंगे, क्या एक नई तैयारी के साथ आ पाएंगे? ज़रूर, तैयारी तो करना ही पड़ेगा, क्योंकि बड़ी मैच है, बड़ी मैच में खेलने के लिए तैयारी ज़रूरी है। राजन थले, इस जीत को आप किसके नाम देंगे? पूरे गांव के, मुकादम के, या टीम के? पूरे गांव के नाम। ये थे दोस्तों बहुत ही ठासू बैट्समैन राजन थले। मैं सिद्दीक बाबे मज़र खान के साथ आपको वापस लिए चलता हूँ कमेंट्री बॉक्स में शुभात धुमाल के पास। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर, खूप खूप धन्यवाद मजर खान. तर ग्रामीण पूलमधील दुसरा सामना आपण पाहतोय. स्वयंभू पायगाव विपक्ष बालाजी स्पोर्ट्स बी